जय भीम, जय संविधान, जय शिवराय. आत्ताचा व्हिडिओ बनायचं एकच कारण आहे. जरांगे पाटलांना एक सांगायचं आहे. मला एक सांगा, डॉक्टर बाबासाहेबांनी जो संविधान बनवला, त्या संविधानामध्ये सर्वात पहिल्यांदा ओबीसी आरक्षण नंतर लिहिलं, परंतु पहिल्यांदा मराठी समाजासाठी आरक्षण लिहिलं. त्याच व्यक्तीने ज्या संविधान भारताचं लिहिलं, त्याच्याबद्दल ज्या व्यक्तीने तुमचं एवढं औक्षपूर्ण बर्दाश्त केलं, सहन केलं ज्या अन्यायाला, तरीसुद्धा पहिल्यांदा तुमची गरज पहिल्यांदा त्या संविधानामध्ये लिहिली का आरक्षणाची गरज आहे. मग या व्यक्तीबद्दल असणारे तुमची सामान्य जनता वाईट वगैरे शब्द बोलतात, त्यांच्या घराण्यावरती टीका करतात, हे कुठपर्यंत आहे? हे शोभतं का तुम्हाला? ते सांगा. बघा, लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीने या भारताचं संविधान दिलं तो या भारतामध्येच राहिला नाही, भारताच्या बाहेर देशातून त्यांनी जे त्यांनी कष्ट केले त्या कष्टाचं फळ मिळालं. आज डॉक्टर आंबेडकरला बाहेरच्या सर्व कंट्रीमध्ये मानतात. का मानतात? ह्याचा अभिमान तुम्हाला वाटलं पाहिजे. का ह्या देशाचा एक लाळ असा झाला का त्या प्रत्येक देशामध्ये त्यांचं गौरव करतात, याचं तुम्हालाच कौतुक नको का? परंतु त्यांच्या घराण्यावरती टीका करणं किंवा त्यांच्या संविधानाचं कधी तुम्हाला त्यांच्या पोटूचा विटाळ मेन आहे. ज्या त्यांनी बुद्धाचं धर्म स्वीकारलं, का स्वीकारलं? हिंसा नको आहे, कुठे दंगल नको आहे, एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार पाहिजे, या माध्यमातून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलं. याचं तुम्हाला तरी जरांगे पाटील विचार पाहिजे. तुम्ही आरएसएसची भूमिका घेऊन ज्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेबांचं खाली तुम्ही आरक्षणच्या माध्यमातून खाली बोलता, परंतु त्यांचे विचार किंवा त्यांचा फोटो तुम्हाला नाही चालत किंवा तुमच्या असणाऱ्या लोकांना देखील चालत नाही. काही त्या मनुस्मृतीच्या ज्या डोक्यामध्ये जे मनुस्मृती बसले त्या लोकांना चालत नाहीये, सर्वांना म्हणत नाहीये. परंतु जेणेकरून हे विचार बदला. आणि जर या देशाला जर तुम्हाला आरक्षण पाहिजे, जर तुम्हाला BJP वाल्यांना हरवायचं असेल, तर डॉक्टर बाबासाहेब जिथपर्यंत त्यांचा वंशज या सत्तेवरती बसत नाहीये, तिथपर्यंत तुम्हाला या भारताचा विकास करता येणार नाही, हे तुम्हाला लिहून देतो. कारण का? ह्या भारताचा विकास करणारा एकच व्यक्ती होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या आरक्षण देखील 18 जातीला देऊ शकतात ते त्यांचे वंशज प्रकाश आंबेडकर साहेब यांचं ऐका. आणि तुम्ही यांना गठबंधन द्या आणि ह्याला संसदमध्ये पाठवा, ही मला आग्रहाची विनंती आहे. जय भीम, जय संविधान.